वरोरा तहसील के अनेक व्यापारी तथा किसानों ने आरोप किया है कि पीढ़ी दर पीढ़ी वे कृषि उत्पन्न बाजार समिति में बैल तथा भैंस खरीदी बिक्री के लिए लेकर आते हैं, मगर यह जानवर को बिक्री के लिए लाते समय मार्ग में अनेक प्रकार का उन पर अन्याय होता है और यह अन्याय दूर करने की मांग ऑल इंडिया जमीयतुल संगठन के अध्यक्ष नबी कुरैशी के नेतृत्व में जिले के तकरीबन 125 व्यापारी और किसानों ने आज 20 जुलाई को रविवार को कृषि उत्पन्न बाजार समिति के सचिव चंद्रशेखर शिंदे को दिए हुए निवेदन में की है। तहसील के वरोरा कृषि उत्पन्न बाजार समिति बाजार में किसानों के बैल तथा भैंस बिक्री के लिए बड़े पैमाने पर लाया जाता है और उनका कहना है कि इस बाजार में व्यापारी पारंपरिक तथा कायदा पूर्वक जानवरों की खरीदी बिक्री करते हैं और इसके लिए वे समिति का दाखिला लेकर पैदल अथवा पिकअप वाहन में 2-3 जानवर लेकर जाते हैं, मगर पिछले कुछ संगठनों द्वारा उन्हें परेशान किया जा रहा है, ऐसा आरोप उन्होंने किया है, जिसके लिए प्रशासन द्वारा इस पर निराकरण किया जाए तथा उन्हें न्याय मिले, ऐसी विनती उन्होंने इस निवेदन द्वारा की है। इसके अलावा उन्होंने अनेक आरोप इस निवेदन द्वारा किया है। वहीं इस संबंध में सीटीवी के विशेष प्रतिनिधि जावेद शेख ने कुछ व्यापारी तथा किसानों से बातचीत की, तो उन्होंने क्या कहा आप स्वयं सुने, उन्हीं की जुबानी। विदर्भ जैसा की आपण आज वरोरा तालुक्यातील म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती आलेलो आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहे, काय त्यांच्या समस्या जाणून घेऊ, त्यांच्या जनावरांची म्हणजे विक्रीसाठी या सरकारने म्हणजे जे खरेदी विषय म्हणजे जे पाबंदी लावलेली आहे, तर आपल्यासोबत काही शेतकरी आणि काय म्हणजे काय तुमचे तानाजी महादेव हिवरकर मुक्काम अर्जुनी मालेगाव तालुका या ठिकाणावर आम्ही नेहमी करता बाजारला येत आहोत। शेतकरी आपल्याकडे 6 एकर जमीन आहे आणि स्वतःच्या मालकीचे जेव्हा मी या बाजारला बैल जेव्हा आणतो तेव्हा आमच्या ह्या कास्तकाराला वरण तर भेटत नाही, पण ह्या लोकांवर आमच्यावर आता मरण आणलं या लोकांना। याच्यासाठी आम्ही ह्या कदम उचलून राहिलो कास्तकार, का आमचा बैल जात असताना कास्तकाराचा हे लोक का म्हणून अडवते, याबद्दल आम्हाला या निर्णय पाहिजे। बांडं ढुंडं कोणतं भेटलं त्याला 400 द्या 500 द्या, आज आम्ही घरी आमच्या लेकराला खाऊ नेऊ शकत नाही, खूप आमची आपत्ती करत आहे। याबद्दल तुम्ही आता याच्यावर काय करू शकता हे सांगा तुम्ही आता, किंवा ह्या बाजार बंद करत असेल ते करून टाका। आजच्या वडिलापासून आम्ही या ठिकाणावर येत आहोत, गाय आणि ढोर आणि म्हस आणि, कारण हे एक आमचा व्यवसाय आहे। कारण कसं का वासरू झालं 2 वासरं झाले तर एक वासरू 4ही ठेवणार आहोत आम्ही 6 एकरवाले, कोणातरी कास्तकाराला यावर तुम्ही काय करायचं हे ठरवा। मी एका पत्राचे बोलून राहिलो, आपल्याला जाता येतात पोलीसवाले अडवतात, बैल आपण बाजारात आणतो ते अडवू नका, कास्तकाराला घ्यायला आपल्याला बैल लागतात, कुणाला बिगर मरण पावतात काही होतात, तर आपल्याला बैलाची खूप जरूरत राहते। बैल आपण एका बैलांना शेती करू शकत नाही, त्याच्यासाठी आपल्याला विनंती आहे का अडवू नका बैल। बाजार समितीमध्ये जनावरे विकायला घेणार कोणीच नाही आहे आणि जो खाली जनावर आहे समजा बिनकामी झालेला, तो बिनकामी जनावर आम्ही कोणाला देऊ शकत नाही, कोणी नेऊ शकत नाही। आता तो विकायचा म्हणलं तर कोण घेणार हे तू सगळ्यालाच माहीत आहे, आणि तो जनावर विकल्याशिवाय आमची समजा औषधी पाणी आहे, शेतीचा खर्च आहे किंवा काही घ्यायचं राहिलं तर त्या खर्चापासून सवलत व्हावी यासाठी बिनकामी बाकड जनावर आम्ही इथं बाजारात आणून विकतो, आणि बाजारात समजा कोणी घेणारच नाही राहिला तर आम्ही विकाव कोणाले, आणि त्यांनाही ते घ्यायला तयार असतील तर त्यांना रस्त्याने अडवतात, ते अडवल्यामध्ये त्याच्या पैशाचा नुकसान होते, स्वतः पैशाने घेऊन किती 50,000पर्यंत किती हजारापर्यंत नुकसान करून बैल जनावरे कोणतेही जनावर राहू द्या त्यांची गाडी अडवल्याशिवाय राहत नाही। समाधान करा किंवा याचा निर्णय तुम्ही तुमच्या हस्ते काढून लोकांना समाधान होईल, व शेतकऱ्याच्या मागे किती अडचण असते हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे। शेतकऱ्याची अडचण किती राहते याच्यात ती भानगड येऊन राहिली, ती भानगड निष्कर्षपणे सुटली पाहिजे असा आमचा निर्णय घ्यावा। टीटीवी के लिए जावेद शेख की रिपोर्ट।